जय शिवराय मित्रांनो, नवी योजना मित्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन योजनांचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पक्षी वाटप योजना याबद्दल माहिती बघणार आहोत. तर शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पक्षी वाटप योजना राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे पशुसंवर्धन विभागाचे विविध योजना उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. तर यासाठी 2 दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, अंशतः ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी 10 शेळ्या मेंढ्या व 1 बोकड नर मेंढ्या याप्रमाणे लाभार्थींना शेळी मेंढी वाटप करणे, 1000 मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे, 10 शेळ्या मेंढ्या व 1 बोकड नर मेंढ्या याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना शेळी मेंढी वाटप करणे, 2 दुधाळ गाई म्हशीचे अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना वाटप करणे, 8 ते 10 आठवडे वयाच्या तलगांच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करणे, एक दिवशीय सुधारित पक्ष्यांच्या 100 पिल्लांचे वाटप करणे. तुम्हाला जर असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या योजनांचे अपडेट हवे आहेत. तर हे जे फॉर्म आहेत ते भरलेले आहेत. ते भरल्याच्या नंतर आता त्रुटीमध्ये काही मेसेज लाभार्थ्यांना आलेले आहेत कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर. तर त्याची जी तारीख आहे ती 1 जुलै 2025 ते 3 जुलै 2025 या कालावधीत आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. त्यानंतर आलेले कागदपत्र ते स्वीकारले जाणार नाहीत. एकदा पशुसंवर्धन विभागाचा फॉर्म आपण भरल्याच्या नंतर 5 वर्ष आपल्याला कुठला फॉर्म भरायची गरज नाही. 5 वर्षामध्ये आपले प्रतीक्षा यादीमध्ये आपले नाव असते. त्यामुळे परत फॉर्म भरायची काही आवश्यकता नाही. धन्यवाद.